नाही, रवींद्र चव्हाणजी काय बोलले एकदा मी बघतो आणि त्यावर नंतर मी बोलेल. जर आता आपण पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांनी जे आहे त्या शिंदेची जागेत जी आहे ती ड्रग्स फॅक्टरी सापडून देखील त्यांना क्लीन चिट दिली नाही. देवाभाऊ नसून राहिले टक्का भाऊ झाले असे हर्षवर्धन सपकाळांनी टीका केलेली. हर्षवर्धन सपकाळांना टीकेशिवाय काही शिल्लक नाही. खरं तर माननीय एकनाथ शिंदेचा कुठलाही संबंध आधीपासूनच या प्रकरणात नव्हता. उगीच नाव त्या ठिकाणी गोवण्यात आलं आणि आता नाव उगीच गोवण्यात आल्यानंतर त्यांचं नाव क्लीन चिट दिली, हे दिली. नाव गोवलं कोणी? विरोधकांनी. नाव गोवलं कोणी? टीका करणाऱ्यांनी. कधीच त्यांचं नाव एकनाथ शिंदे ते या प्रकरणात नव्हतं, या विषयात नव्हतं आणि त्यामुळे आता क्लीन चिट दिली, क्लीन चिट दिली, क्लीन चिट दिली हे काही योग्य नाही आहे. एकनाथ शिंदेचा त्या प्रकरणाचा काही संबंध नव्हता. इथं भाजपवर अजित पवारांनी अतिशय घणाघाती टीका केलेली आहे. सक्तीची मस्ती आहे, माज आलेला आहे आणि तो उतरायचा महापालिकेतील भ्रष्टाचाराचे पण अनेक आरोप केले. त्याविषयी काय बोलू? ज्या पद्धतीने आरोप केले. अजितदादांना मी काही सूचना देईल किंवा त्यांना काही सांगेल एवढा मोठा मी नाही. पण आमच्या महायुतीच्या समन्वय समितीत, ज्या समितीत मी स्वतः आहे, त्या समितीत हे ठरलं होतं की मित्र पक्षामध्ये लढताना, मैत्रीपूर्ण लढताना कोणत्याही पद्धतीची टीका टिप्पणी, कुठल्याही प्रकारचे मनभेद होणार नाही याची काळजी आम्ही समन्वय समितीमध्ये घेतली आहे. ती काळजी अजितदादांनी घ्यायला पाहिजे होती. अजितदादा असे का बोलले हे मला माहिती नाही, पण अजितदादांनी ठरल्याप्रमाणे वागायला पाहिजे होतं. मी आधीच सांगितलं, ते कसे वागले, का वागले मला याची माहिती नाही, पण खऱ्या अर्थाने अजितदादांनी असं नको बोलायला पाहिजे. ते महत्त्वाचे नेते राज्याचे आहे, त्यांना मी फार काही सल्ला देणार नाही. पण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष अजितदादाही सत्तेमध्ये होते. आता मागं पानं पलाटले, आम्ही मागचे पानं काढले, तर त्यांनाही बोलता येणार नाही. त्यामुळे आता माझी काही इच्छा नाही, आमची काही इच्छा नाही पानं पलटवायची. अजितदादांनी कृपया समन्वय समिती ठरल्याप्रमाणे ते पुढं तसे वागतील अशी आमची अपेक्षा आहे. दादा बोलले, ज्यांनी माझ्यावरती 70,000 कोटीचा घोटाळाचा आरोप केला त्यांच्याबरोबरच आज मी बसलेलो आहे. नाही, ठीक आहे, ते काही खूप काही अभिमानास्पद नाही आहे. शेवटी कोर्टामध्ये जे काही केस चालू आहे त्यातले जे काही निकाल येतील त्यावरच आपण पुढे जाऊ. शेवटी कोर्ट केस अजूनही विचाराधीन आहे, अजूनही कोर्टाचे निकाल लागले नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं अजितदादांनी अशा गोष्टी, किमान अजितदादा तसे प्रगल्भ लीडर आहे, त्यांनी अशा बाबी एवढ्या छोट्या निवडणुकीमध्ये काढणे आणि एका महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये मनभेद तयार करणे हे काही मला वाटतं योग्य नाही आहे. अजितदादा याचा विचार करतील. बोलता येण्यालाही खूप आहे, पण आज ते दिवस नाही, योग्य एवढी बोलू. महापालिकेचा सत्ता आली तर त्यावेळेस अजितदादांना तुम्ही सोबत घेणार का? नाही, गरज पडणार नाही. 2/3 बहुमताने भाजपाचा महापौर निवडून येईल.